नमस्कार. टाइम्स ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे श्रीराम चौक हडपसर या ठिकाणी. या ठिकाणी विषय असा होता की सहकारी गृहरचना म्हणजे सोसायटीच्या आवारामध्ये एक वाईन शॉप असल्या कारणाने तिथं तळीरामाच्या गर्दीमुळं लोकांना नाहक त्रास होतोय, नागरिकांना नाहक त्रास होतोय. तर त्या संदर्भातच आज आपण आढावा घेण्यासाठी आज इथं आलेलो आहे. तर आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आशियाना सोसायटीचे चेअरमन मिर्झा साहेब. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, की यांना या तळीरामाचा कशा पद्धतीने त्रास होतोय आणि येणाऱ्या-जाणाऱ्या जी महिला असतील त्यांना कशा पद्धतीने त्रास होतोय. आपण जाणून घेऊयात त्यांची प्रतिक्रिया. आपल्यासोबत आहेत मिर्झा साहेब. नाही. पण जे दारू घेऊन इथं बसतात त्यांच्याबद्दल तक्रार आहे. लेडीजला यायला जायला त्रास होतो. आम्ही वानवडी पोलीस स्टेशनला आम्ही तिन्ही सोसायटी मिळून एक लेटर सुद्धा दिलेलं आहे. पण त्याची काही दखल होत नाही. पोलिसाला मी वारंवार फोन बी करतो रोज. पोलीस येतात तेवढ्यापुरता तेवढी कारवाई करून निघून जातात. आणि लेडीजला आम्हाला भरपूर त्रास आहे. संध्याकाळचा लेडीज येऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. आणि दारू पिऊन घाण-घाण शिव्या देतात आणि लघवी बी इथं करतात. त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे. तर आमचं हेच म्हणणं आहे की सरकारतर्फे हे कारवाई लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तर तसेच आपल्यासोबत आहेत आशियाना सोसायटीचे सेक्रेटरी मुजीब रेहमान. तर त्यांच्याशी पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्यांना पण विचारूया, की कशा पद्धतीने यांना सुद्धा त्रास होतो. काय सांगतात सर? आताच जसं आमचे चेअरमननी सांगितलं की इथं दारूचे दुकान आहे कुमार वाईन्स बद्दल आमची काही तक्रार नाही. ज्याचा त्याचा एक बिझनेस आहे, व्यवहार आहे. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम आम्हाला जो आहे, निलेश क्लासिक सोसायटी आमच्या जवळच आहे, अशोकनगर सोसायटी आमच्या जवळच आहे आणि आमची आशियाना ड्रीम्स अशा मिळून 3 सोसायटी आहेत आणि जवळपास इथं 3,000 ते 4,000 लोक ह्या एरियामध्ये राहतात. हा रोड जो आहे तो अशोकनगर, आशियाना ड्रीम्स आणि कुमार वाईन्स ह्यांच्या आमच्या खाजगी मालमत्तेचा हा रोड आहे. आता लोक इथं येऊन काय करतात, कुमार वाईन्स मध्ये घेतात, अ, दारू वगैरे घेतात आणि आमच्या सोसायटीच्या समोर अंधाराचा फायदा घेऊन आणि त्या रोडवर सगळेजण म्हणजे इथंच दारू वगैरे पीत बसतात. ह्याच्यामुळे काय होतं प्रॉब्लेम, की निलेश क्लासिकमध्ये किंवा अशोकनगर किंवा आशियाना ड्रीम्स ह्या ह्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिला असो, लहान-लहान मुलं आहेत वगैरे, त्यांना यायचा-जायचा खूप त्रास पण होतो आणि त्यांना कायम भीती पण वाटते. कारण इथं बऱ्याच वेळा भांडणं होतात, तक्रारी होतात दारू पिण्यावरून त्यांच्यात आणि खूप वेळा इथं भांडणं पण झालेली आहेत. आम्ही बऱ्याच वेळा आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही याच्याबद्दल तक्रारी अर्ज पण दाखल केलेला आहे. आम्ही इथं 1-2 वेळा आंदोलन पण केलेलं आहे. कुमार वाईन्सवाल्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. पण काही गोष्टी त्यांच्या पण हातात नाहीयेत. तर हा प्रश्न कशा पद्धतीने, कशा रीतीने सोडवण्यात यावा ह्याच्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण भरपूर वेळा आम्ही जाऊन तिथं मीटिंग घेतल्या. पोलिसांचं पण सहकार्य आहे आम्हाला. पण ते रोजचं उठून कोण कोणाला सांगणार आणि कोण येऊन मदत करणार? अशा परिस्थितीमुळे आणि अशामुळं हा विषय गंभीर राहिलेला आहे. तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे, की लवकरात लवकर हा म्हणजे असा याला तिढा पण म्हणता येणार नाही किंवा हा त्रास पण खूप हे होणार नाही. पण इथं कुमार वाईन्सवाल्यांच्याच बरोबर सहकार्य घेऊन इथं लोकांना जर थोडीशी दारू पिण्याबद्दल वगैरे जर थोडीशी त्यांना एक प्रकारची समज दिली, तर हा प्रश्न कायमचा मिटून जाईल. एवढीच आमची सर्व सोसायटीची आपल्याला एक प्रामाणिक इच्छा आहे. तसेच या ठिकाणी इथले रहिवासी आशियाना सोसायटीतले रहिवासी डॉक्टर अकबर सय्यद हे आपल्या सोबत आहेत. ते प्रोफेसर आहेत पुणा कॉलेजमध्ये. त्यांना विचारूया आपण त्यांची प्रतिक्रिया काय आहे, त्यांना कशा पद्धतीने त्रास होते विचारून घेऊया आपण. काय म्हणतात सर? धन्यवाद सोहेल सर. आमचा त्रास असा आहे, इथं दारू विक्री तर होते, पण त्यानंतर जे आहे इथं लोक रोडवर बसून दारू पितात आणि संध्याकाळी लहान मुली, स्त्रिया इथनं जातात, लहान मुले ट्युशनवरनं येतात, तर त्यांच्यावर होणारा परिणाम आणि आम्हाला एक प्रकारची भीतीच वाटते, की कोणता व्यक्ती नशेच्या हालतमध्ये काय हरकत करेल. तर दररोज आमच्या इथं 4ही सोसायटी हडपसरमध्ये हांडेवाडी रोडला या 4 सोसायटी आहेत. तर खूप मोठा त्रास सुरू झालेला आहे आणि असं नाही की आम्ही प्रयत्न नाही केले, खूप प्रयत्न केलेले आहेत. पण इथली लोक काही त्याला आम्हाला प्रशासन प्रतिसाद देत नाहीये. पोलीस स्टेशनवरनं कधी आम्ही 100 नंबरला फोन लावला, तर एखाद वेळेस पोलीस येणार, एक चक्कर मारणार. त्यानंतर दररोजचा हाच तमाशा चालू आहे. महाराष्ट्राचा काय विचार केलेला आहे या लोकांनी कळत नाहीये, की महाराष्ट्राचं बिहार झालेलं आहे, की रोज संध्याकाळी यावं दरवाजाबाहेर आणि इथं रोडवर लोक दारू पिताना बसणार. तुम्ही विचार करा, की महिलांसाठी आम्ही प्रशासनाला विनंती करतो, की आमच्या महिला आणि आमच्या बाळांसाठी, आमच्या मुली-मुलांसाठी असे
महाराष्ट्राचा तुम्ही नमुना नका दाखवू. महाराष्ट्रासारख्या राज्यात ह्या गोष्टी घडणं म्हणजे आमच्यासाठी एक शरमेची गोष्ट आहे. तर जसं आपण बघितलं की कशा प्रकारे नागरिकांना सोसायटीमध्ये या ठिकाणी त्रास होतो. तर सर्व नागरिकांची अपील आहे की लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन की इथे जे तळीराम बसतात त्या तळीरामामुळे जेवढ्या पण लोकांना त्रास होतो, हा त्रास लवकरात लवकर टाळावा किंवा हा त्रास होऊ नये यासाठी प्रशासन काय दखल घेते. त्यासाठी टाइम्स ऑफ महाराष्ट्र विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन हा जो त्रास नागरिकांना होतोय तो लवकरात लवकर करा. कॅमेरामन फिरोज शेख सोबत सोहेल शेख, हडपसर, श्रीरामपूर.